थँक्स बाबा. सर तुम्ही? हा, हसू नकोस. तुझं नाव काय रे? मी मायकल डिसोड. त्याच्या आधी मी इब्राहिम होतो. त्याच्याही आधीचा रत्नाकर शिंदे. रत्नाकर शिंदे. नाव कितीही बदलली ना, वृत्ती बदलत नसतात. मुखवटे फक्त मुखवट्याशिवाय जीवन जगता येत नाही सर. हेच सांगायचंय मला. मुखवटे हा शब्द मी माझ्या व्याख्यानात वापरत होतो. प्राध्यापक आत्माराम देशपांडे, सावरकर कॉलेज. सावरकर कॉलेज. जाऊन द्या ना, मला उशीर होतोय सर. अरे पण तुझं नाव काय आहे? खरं नाव? मी रत्नाकर शिंदे. सावरकर कॉलेजातच होतो मी पण. रत्नाकर शिंदे म्हणजे बीएच्या क्लासमध्ये एका मुलीला छेडलं होतं. तेव्हा तुम्ही माझ्या कानफडात मारली होती. हा, आणि मग तू ती टपोरी पोरं मला मारायला आणलीस ना. मग प्राचार्यांनी मला कॉलेजमधून काढून टाकलं होतं. इथंच तर वाट चुकली सर माझी. पण सध्या काय करतोस रे तू? म्हणजे नोकरी काय करतोस? वाट चुकलेल्या तरुणांना कोण नोकरी देणार? अरे अरे, म्हणजे तू आयुष्याची पाटी रंगवलीच नाहीस. याला कारण तुमचे आदर्श, तुमचे तत्व. अशी झोल पांघरून आदर्श झाला सर. गप्प बस रे. मी झोल पांघरलीच नाही. तसं असतं ना तर तुला सांगतो, बंगला, गाडी आणि आयुष्य आरामात मी पैसे मोजत बसलो असतो त्या मखमली बिछायतीवर. आणि तुला सांगतो, घरात बायको असून देखील 4 बावल्या ठेवल्या असत्या इश्काच्या मैफिलीत नाचायला. बाजारातन मुजरे विकत घेतले असते मी. असू देत. अरे अरे, तुझ्या पायाखाली जमीन नाही म्हणून तू आबाळाला बोल लावतोस होय रे? हाच तर फरक आहे नेमका तुमच्यात आणि माझ्यात. असेल मी तुमच्या दृष्टीने गटारातला किडा, पण पुन्हा पुढे चतकुर भाकरीसाठी भीक नाही मागत. प्रचंड पैसा उडवतोय. नालायका. तुमच्यामुळेच या गटार गंगेतला किडा झालो आहे मी. अरे पण आता तू करतोस तरी काय? स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा बादशाह झालोय मी. ड्रग्ज माफिया. नालायका. रागाचा पारा असा चढू नका सर. या उतार वयात चिडू नका सर. देशद्रोही साल्या. असं सडलेलं जीवन जगायचंय सर तुम्हाला अजून. त्या फळवाल्याकडे तुमच्या अंतविधीसाठी काही पैसे देऊन जायचे, मग ते बरबटलेले का असे ना. नको आहेत मला तुझे पापाचे पैसे. मग या आदर्श शिक्षकाचे प्रेत गिधडांची मेजवानी करेल. अरे त्यापेक्षा तुझ्यापेक्षा ती गिधाड बरी आहेत. अरे तू माणूस असून सुद्धा एवढा क्रूर आणि भयानक त्या गिधाडांपेक्षा झालाय. हलकट नीच साला. पुन्हा तेच तत्वज्ञान पांचट माणसाला नपुसक बनवणार छे. म्हणून सर तुम्ही अजून सुधारला नाहीत. तीच तर माझी खरी शोकांतिका आहे रे. तीच शोकांतिका. हा, पण तुझं मरण त्या गटारातल्या किड्यासारखं होणार. माझं मरण मी सर सोबत घेऊन येतो. जगेन किंवा मरेन, पण असं पांगळ जीवन जगणार नाही सर मी. स्वाभिमानानं मरेन.
स्वाभिमान? सर जातो मी, मला अजून मित्र जमवायचे. कशासाठी? संपूर्ण देशात हे जाळं पसवायचे मला. कोट्यवधी रुपयाचा व्यवहार आहे. पाकिस्तानातून येणारा चरस, हिरोईन आणि हो, कस्टमलाही सांभाळतोय मी. मला आशीर्वाद द्या सर, तुमच्या साक्षीनं. एक मिनिट थांब. मला तुला जरा निहाळून पाहायचं आहे. तसंच आहेस रे अजून. थोडासा बदललायस काळाच्या धोकडानं. हे बघ, हात तुझा बॉक्स होऊन जा. धन्यवाद सर, तुमच्यामुळेच मी वाचलो. हा बॉक्स तुम्ही लपवून ठेवल्यामुळे, नाहीतर पोलीस. हे बघ, माझेही काही विद्यार्थी पोलीस अधिकारी झाले आहेत. असतील सर, त्यांचं मला काही घेणं देणं नाही. तेही लाच घेत असतील तर मग तो माझा पराभव. गिधाडा, मी तुला असं कृत्य करू देणारच नाही. मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे आणि मला माझ्या देशाचा अत्यंत अभिमान आहे. मी तुला असं कधीच करू देणार नाही. अरे, या गटारीतले तुझ्यासारखे एक एक किडे जर मेले ना, तरच ती गटार गंगा साफ होणार आहे. सांगून ठेवतोय मी तुला, सांगून ठेवतोय. मी पण एक मर्डर केला, बट दिस इज अ परफेक्ट मर्डर.